मुंबई ते कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर रत्नागिरी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली ही गाडी पुन्हा सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी होत असतानाही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी कोकणातील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. त्यात दादर रत्नागिरी मार्गावरील या गाडीचाही समावेश होता. मात्र इतर अनेक सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आल्या असताना या मार्गावरील सेवा अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी आणि तुलनेने खर्चिक पर्यायांचा आधार घ्यावा लागत आहे. मुंबईत रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी स्थायिक झालेल्या कोकणातील नागरिकांची संख्या मोठी आहे. सणासुदीच्या काळात तसेच सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत दादर रत्नागिरीसारखी थेट रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरत होती. ही सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना कोकण रेल्वेवरील इतर गाड्यांमध्ये जागा मिळवणे कठीण होत असून तिकिटांचे दरही वाढल्याचे दिसून येते. स्थानिक स्तरावर अनेक सामाजिक संस्था, प्रवासी संघटना आणि जनप्रतिनिधींनी ही सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून या मागण्यांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे. काही वेळा प्रवासी संख्या, वेळापत्रक आणि आर्थिक व्यवहार्यता यांसारख्या कारणांचा उल्लेख करण्यात येत असला तरी त्याबाबत अधिकृत आणि स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. याचा थेट परिणाम कोकणातील अर्थव्यवस्थेवरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि ग्रामीण भागातील उत्पन्न यावर प्रवासी वाहतुकीचा मोठा प्रभाव असतो. रेल्वे सेवा मर्यादित असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्याचा परिणाम स्थानिक उद्योजकांवर होऊ शकतो. दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे. अतिरिक्त गाड्या, विशेष सेवा किंवा विद्यमान गाड्यांची वाढीव क्षमता यांसारख्या पर्यायांचा विचार करण्याची मागणी पुढे येत आहे. प्रशासनाने या मागण्यांचा सर्वंकष आढावा घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त होत आहे. एकूणच दादर रत्नागिरी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी झाल्याने कोकणवासियांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज अधिक अधोरेखित झाली आहे. उद्यासाठी रेल्वे बुलेटिन.